श्री स्वामी समर्थ. पैसाच पैसा. 53 वर्षानंतर श्रावण महिन्यात मोठा योगायोग घडणार. या राशींना भगवान शिव प्रचंड पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान देणार. सोबतच भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद या राशींना प्राप्त होणार. शिवाची विशेष कृपा तुमच्यावर राहणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. धार्मिक महत्त्वाबरोबरच ज्योतिषशास्त्रातही या महिन्याला विशेष स्थान आहे. या काळात ग्रहांची स्थिती, त्यांचा प्रभाव आणि भगवान शिवाची उपासना यांचा मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. ज्योतिषांच्या मते यंदा श्रावण महिन्यातील 3 ग्रहांच्या संक्रमणामुळे अनेकांसाठी प्रगती आणि धनवृद्धीची शक्यता निर्माण होत आहे. यावर्षी श्रावण महिना काही राशींसाठी शुभ आहे. जाणून घेऊयात की श्रावण 2026 मध्ये कोणत्या राशींना धन, समृद्धी आणि आनंद मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना आहे. हा महिना भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्याचा काळ आहे आणि या काळात काही राशींना महादेवांचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात काही ग्रहांच्या हालचाली बदलत आहेत, जे सूचित करते की हे बदल काही राशींसाठी शुभ ठरू शकतात. 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झालेला श्रावण महिना 10 सप्टेंबर 2026 पर्यंत चालेल. पंचांगानुसार या काळात शुक्र, मंगळ आणि बुध आपली राशी बदलतील. श्रावण महिन्याच्या 31 दिवसांमध्ये होणारे हे ग्रह संक्रमण काही राशींसाठी आर्थिक स्थिती आणि करिअरसाठी शुभ संकेत देत आहे. पंचांगानुसार 1 ऑगस्ट 2026 रोजी शुक्राने कन्या राशीत प्रवेश केलेला आहे, जी संपत्ती, समृद्धी, प्रेम आणि ऐश्वर्य दर्शवते. 2 ऑगस्ट 2026 रोजी मंगळाने मिथुन राशीत संक्रमण केलेले आहे. 5 ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत प्रवेश केलेला आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी बुध पुन्हा राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे संपत्ती, व्यवसाय, धैर्य आणि बुद्धीशी संबंधित या महत्त्वाच्या ग्रहांचे श्रावण महिन्यातील संक्रमण काही राशींसाठी योग तयार करत आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल. श्रावण महिन्याला पौराणिक महत्त्व आहे. याच पवित्र महिन्यात भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते. भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी देवी पार्वतीने 108 वर्ष पूजा आणि नामजप केला. 108 वर्षानंतर श्रावण महिन्यातच भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. म्हणूनच हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान शिवाची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील सांगितलं जातं. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी, तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात अशी देखील परंपरा आहे. धार्मिक महत्त्वाशिवाय श्रावण महिन्याला वैज्ञानिक आधारही आहे. पावसाळ्यात वातावरणात रोगजंतूचे प्रमाण वाढते आणि पचनक्रिया मंदावते. यामुळे या महिन्यात सात्विक आहार घेणे, उपवास करणे आणि संयमित जीवनशैली जगणे यामुळे शरीराची शुद्धी होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. यंदाच्या 2026 श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि चौथा शेवटचा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी असणार आहे. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या श्रावण महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडताना त्यांना दिसणार आहेत. नशिबाची पूर्ण साथ त्यांना प्राप्त होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, हर हर महादेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना चांगला ठरू शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगली संधी देखील मिळू शकते. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत देखील आहेत. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ चांगला राहू शकतो. आधीपासून काही त्रास असेल तर त्यात सुधारणा होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या संधीचा योग्य फायदा घेणं महत्त्वाचं ठरेल. सोबतच भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. त्याचबरोबर हा काळ तुमच्या जीवनात अनेक आनंदाच्या बातम्या देखील घेऊन येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबात जीवनात आनंदच आनंद असणार आहे. सोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मेष राशीच्या लोकांनी पाण्यात गूळ किंवा कुंकू मिसळून महादेवाचा अभिषेक करावा. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास या काळामध्ये वाढू शकतो. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा चांगला फायदा देखील मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही श्रावण महिना फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. यासोबतच तुमच्या कामाची आणि प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते. त्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची देखील शक्यता आहे. लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्यासोबतच भगवान शिवाच्या कृपेने तुम्ही या काळामध्ये कर्जमुक्त होणार आहात. त्याचबरोबर या काळात तुम्ही घर, वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील वाढतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. सिंह राशीच्या लोकांनी गूळ किंवा तूप मिसळलेल्या पाण्याने किंवा तांबड्या फुलांनी अभिषेक करावा. त्यामुळे विशेष फलप्राप्ती होईल असं देखील सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना घरच्या वातावरणाच्या दृष्टीने चांगला राहू शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चांगला निर्णय देखील होऊ शकतो. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ त्यासाठी चांगला मानला जात आहे. त्याचबरोबर पैशाशी संबंधित अडचणी कमी होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा देखील होऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद तुळ राशीच्या लोकांना प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदच आनंद येणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या छोट्याशा सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्यामध्ये साजूक तूप, दही किंवा सुवासिक द्रव्याने शिवलिंगाची पूजा करावी. त्यामुळे विशेष फलप्राप्ती होईल असं देखील सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अतिशय खास ठरणार आहे. कारण या पूर्ण महिन्यामध्ये भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला दैवी शक्तींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. त्यामुळे या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांनी केशरी रंगाची फुले आणि मध किंवा दुधात केशर टाकून महादेवाचा अभिषेक करावा असं सांगितलं जात आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना श्रावण महिना अतिशय खास त्यांच्यासाठी ठरणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद या राशींना प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.